हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश खरे आपल्या एज्युको या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलोय इतिहासाचा 10वीच्या इतिहासाचा भाग दुसरा. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कशा पद्धतीनं रेने देकार्त आणि वॉल्टेअर यांनी इतिहास लेखनासंदर्भात आपले विचार मांडले होते. या व्हिडिओमध्ये देखील आपण बघणार आहोत की कसे वेगवेगळे विचारवंत इतिहास लेखनासंदर्भात आपली वेगवेगळी मतं मांडतायत आणि आपली बाजू कशा पद्धतीने मांडतायत. पण त्या अगोदर मागच्या पार्टमधला थोडासा भाग आपला राहून गेलेला आहे, जो तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. तो म्हणजे असा की आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती किंवा आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो तुमच्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे. तो मागच्या व्हिडिओमध्ये राहून गेला होता. कदाचित व्हिडिओ खूप लॉंग झाला होता, त्यामुळे मी तो घेतला नव्हता. परंतु आज आपण तो बघणार आहोत आणि बाकीचे इतर विचारवंत देखील बघणार आहोत. आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती? तर सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं जातं आणि या इतिहास लेखनाची सुरुवात ही प्रश्न विचारून केली जाते. पहिलं वैशिष्ट्य काय? इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं जातं. त्याचबरोबर या इतिहास लेखनाची सुरुवात ही प्रश्न विचारून केली जाते. ओके, त्याच्यामध्ये उदाहरण आपण बघू. फॉर एक्झाम्पल, आपल्याला इतिहास लिहायचा आहे. तुम्हाला किंवा मला इतिहास लिहायचा आहे, आपल्याला इतिहासकार व्हायचं आहे किंवा इतिहास संशोधक व्हायचं आहे. बरोबर, एका विषयावर आपण संशोधन करूयात आणि इतिहास लिहूयात असं आपण समजू. पहिला प्रश्न आपण विचारला, शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहायचा आहे. वैशिष्ट्य काय आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि या इतिहास लेखनाची सुरुवात प्रश्न विचारून करायची आहे. हे पहिलं वैशिष्ट्य. उदाहरण घेऊयात आणि हेच उदाहरण आपण बाकीच्या इतर जे उरलेले 3 वैशिष्ट्ये म्हणजे एकूण 4 वैशिष्ट्ये आहेत, तर त्याच्यामध्ये हेच उदाहरण आपण कंटिन्यू करणार आहोत. आपण बघितलं, इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहायचा प्लस काय, प्रश्न विचारून याची सुरुवात केली पाहिजे. आपण तुम्हाला किंवा मला इतिहास लिहायचा, आपण एक संशोधनाचा विषय घेतला. विषय काय घेतला? शिवाजी महाराज हे सर्व धर्मांना समान न्याय देणारे राजे होते. होते का? प्रश्न झाला. बरोबर. त्यानंतर इतिहासाची सुरुवात. मग आपल्याला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कशा पुढच्या पायऱ्या, पुढची वैशिष्ट्ये उपयोगात येतात ते बघूया आपण. प्रश्न विचारला, शास्त्रशुद्ध पद्धत, पहिलं वैशिष्ट्य, इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर त्यासाठी योग्य प्रश्न विचारला गेला पाहिजे. वैशिष्ट्य दुसरं असं आहे की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मानव केंद्रित असला पाहिजे. मानव केंद्रित म्हणजे ह्युमन सेंट्रिक. फॉर एक्झाम्पल, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलं बघा. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहास त्या कृतींचा संबंध दैवी किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. इतिहासात बघा, मानवी समाजातील सदस्यांनी भूतकाळामध्ये जे कार्य केलं, ज्या कृती केल्या, त्याचा संबंध शोधायचा. प्लस यामध्ये अजून एक गोष्ट आहे की मानवाने ज्या कृती केल्या त्याचा संबंध कथा कहाण्या आणि देवदेवतांशी जोडायचा नाही. मग आपला पहिलाच प्रश्न आपण तोच कंटिन्यू करू. शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक राजे होते का किंवा सर्व धर्मांना समान न्याय देणारे राजे होते का? प्रश्न विचारला. प्रश्न मानव केंद्रित असला पाहिजे. शिवाजी महाराज ऑब्विसली महामानव. बरोबर, मानव केंद्रित आहे. भूतकाळात घडलेल्या कृतींचा आढावा घ्यायचा आहे. शिवाजी महाराज भूतकाळात घडलेली, त्यांनी केलेली कृती, सर्व धर्मांना दिलेली समान वागणूक, याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. भूतकाळात घडलेल्या कृतींचा संबंध आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा संबंध, त्या प्रश्नाचा संबंध किंवा त्या व्यक्तीचा संबंध किंवा त्या घटनांचा संबंध, भूतकाळात घडलेल्या घटनांचा संबंध, कृतींचा संबंध देवदेवता कथा कहाण्यांशी जोडायचा नाही. बघा, चौथीला इतिहासात आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, 7वीला शिकलो. कुठल्याही प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांना एखादा देव प्रकट झाला आणि एखादी देवी प्रकट झाली आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिली असा उल्लेख येत नाही. जरी आपली भावना, आपली श्रद्धा असली तरी त्याचा इतिहास लेखनामध्ये संदर्भ येत
नाही. कारण आपण आधुनिक इतिहास जर लिहित असू तर त्याचा एक नियम आहे. तो नियम म्हणजे किंवा वैशिष्ट्य असं आहे की मानव केंद्रित प्रश्न विचारल्यानंतर त्या मानवाने, भूतकाळातील मानवाने ज्या कृती, ज्या घटना त्याच्या हातून घडलेल्या आहेत त्याच्याशी देवदेवतांचा किंवा सुपर पॉवरचा किंवा सुपर नॅचरल पॉवरचा संबंध जोडायचा नाही. दुसरं वैशिष्ट्य आलं लक्षात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की जर समजा आपण पहिल्या वैशिष्ट्यामध्ये प्रश्न विचारला, शिवाजी महाराज सर्व धर्मांना समान न्याय देणारे राजे होते का, तर तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपण त्याचं उत्तर बघणार आहोत की जो प्रश्न आपण सुरुवातीला विचारलेला आहे तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये त्याचं आपल्याला काय द्यायचंय, तर्कसंगत उत्तर, ते पण कशाच्या आधारे, पुराव्याच्या आधारे. बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. म्हणजे काय, जो प्रश्न आपण विचारलेला आहे तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे, तर्कसंगत आणि विश्वासार्ह पुराव्याच्या आधारे. पुरावा द्यायचा आहे आपल्याला. मग आपण काय करू, इतिहासामध्ये डोकावून बघू. मग शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना त्यांच्या म्हणजे स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर, वेगवेगळ्या पदांवर ठेवलं होतं. त्यांचा तोफखाना चालवणारा जो प्रमुख होता तो मुस्लिम होता. शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांवर मस्जिदी बघायला मिळतात. याचा अर्थ असा, आपल्याला पुरावे मिळाले म्हणजे काय, आपल्याला मटेरियल सोर्स मिळाला की नाही, वस्तुरूपामध्ये साधन मिळालं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जर मस्जिदी होत्या याचा अर्थ शिवाजी महाराज इतर धर्मीय लोकांना सुद्धा समान वागणूक देत होते. बरोबर, म्हणजे हा आपला विश्वासार्ह पुरावा झाला. वैशिष्ट्य पण आपण बघितलं तेच, की जर प्रश्न विचारला असेल तर आपल्याला तर्कसंगत विश्वासार्ह पुराव्याच्या आधारे उत्तर द्यायचं आहे. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो. बघा काय आहे की मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. इतिहासामध्ये मानवाने इतिहासामध्ये कुठल्या घटना केल्या, कुठल्या कृती केलेल्या आहेत त्याचा आढावा, त्याचा आधार इतिहासात घेतला जातो. मग बघा, मानवाने सगळं केलेलं आहे म्हणून तिसरीमध्ये आपण अश्मयुगातील माणसाचा इतिहास बघितला, चौथीमध्ये शिवाजी महाराज महामानव, पाचवीमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास आपण बघितला पाचवीमध्ये, मग तो पण माणसांचाच इतिहास आहे. म्हणजे भूतकाळामध्ये आपण ज्या घटना घडल्या, ज्या मानवाने घडून आणल्या, तिथपासून तर आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो मानव केंद्रित आहे. म्हणजे इतिहासामध्ये किंवा आधुनिक इतिहासामध्ये हे भान ठेवलं जातं की तो इतिहास लिहित असताना तो माणसाशी निगडीत असला पाहिजे आणि भूतकाळात या मानवाने कुठल्या कृती, कुठल्या घटना केल्या याचा आढावा यात घेतला जातो. थोडंसं थिओरिटिकल आहे पण समजून घ्या. इतिहासाची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य काय की सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य, शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन केलं जातं. त्यानंतर त्याला आपण काय करतो, प्रश्न विचारतो. दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं. काय दुसरं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य असं आहे की प्रश्न मानव केंद्रित असतात. बरोबर, त्यानंतर देवदेवतांचा संबंध या इतिहास लेखनाशी जोडला जात नाही. त्यानंतर तर्कसंगत पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतिहासामध्ये जे मानवांनी जे कृती केलेल्या आहेत त्या कृतींचा व्यवस्थितपणे वर्तमानाशी संबंध जोडला जातो. ओके, त्यानंतर आपण बघूयात की हेरोडोटस हा जो इतिहासकार आहे आपण त्याला असं म्हणू शकतो की जगातला पहिला इतिहासकार. याने काय केलं, हे जो वरची जी 4 वैशिष्ट्य आहेत ही 4 वैशिष्ट्य याच्या इतिहासाच्या, याने जे इतिहासावर द हिस्ट्रीज नावाचं पुस्तक लिहिलं. कुणी, हेरोडोटसने द हिस्ट्रीज नावाचं पुस्तक लिहिलं. आणि हिस्ट्री हा शब्द जो आहे याचं मूळ ग्रीक भाषेत आहे, म्हणजे हा शब्द ग्रीक भाषेतून आला. तर ही जी 4 वैशिष्ट्ये आहे ही हेरोडोटसच्या पुस्तकात द हिस्ट्रीज या पुस्तकात सापडतात. हे पुस्तक लिहिलं गेलं इसवी सन पूर्व 5व्या शतकात. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये पुस्तक लिहिलं गेलं. मग या पुस्तकात नेमकं काय आहे, मग या पुस्तकामध्ये त्याने ग्रीक
लोक आणि पर्शियन लोक या लोकांचा इतिहास लिहिला आहे. तो कसा बघा, इसवी सन पूर्व 5व्या शतकात म्हणजे आत्ताची 2100 वर्ष आणि त्याच्या पूर्वीचे 500 वर्ष म्हणजे जवळपास 2600 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वीचा आपण बघूयात की इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये जर हा व्यक्ती द हिस्ट्रीज नावाचं इतकं शास्त्रशुद्ध पुस्तक लिहितो, तर यांनी हे पुस्तक नेमकं लिहिलं कसं? तर ते पुस्तक लिहिताना त्याने काय केलं, सर्वात प्रथम आपण हेरोडोटसची जरा बॅकग्राऊंड काढूया. हेरोडोटस ज्या काळामध्ये ज्या इलाक्यात राहत होता, तर त्या इलाक्यामध्ये लोकल पॉलिटिक्समध्ये तो जरा मध्यस्थी करायला लागला, लुडबुड करायला लागला आणि त्यामुळं लोकांनी काय केलं, तू आमच्या लोकल पॉलिटिक्समध्ये लुडबुड करतोय, इथून चालतं व्हायचं आणि मग त्याला त्या ठिकाणाहून हाकलून लावलं. मग हळूहळू त्याने काय केलं की या विषयामध्ये, हिस्ट्री या विषयामध्ये थोडासा इंटरेस्ट त्याला क्रिएट झाला. मग तो शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहिण्यासाठी वेगळ्या टेक्निक वापरायला लागला आणि लवकरच तो पुन्हा एकदा फेमस झाला, त्याचं नाव झालं. त्या काळामध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, तर त्या काळामध्ये त्याला जवळपास, म्हणजे डॉलर तर काय अस्तित्वात नव्हते, पण त्या काळामध्ये त्याला जे बक्षीस मिळालं होतं, तर ते आताच्या जमान्यात जर आपण त्याचं व्हॅल्यू काढलं तर ते लाखोंच्या पुढे जातं. तो इतका लोकप्रिय झाला होता हेरोडोटस. तर हेरोडोटस जो आहे त्याच्या द हिस्ट्रीज या पुस्तकामध्ये त्याने ग्रीक लोक आणि जे अथेन्स मधले जे लोक आहेत त्या लोकांच्या युद्धाबद्दल लिहिलंय. युद्धाबद्दल तुम्ही 300 पिक्चर बघितलाय, 300 त्याच्यामध्ये स्पार्टास दाखवले बघा, स्पार्टाकस. तर हे जे स्पार्टाकस आहेत, या स्पार्टाकसचा उल्लेख द हिस्ट्रीज पुस्तकाच्या 6व्या पुस्तकामध्ये येतो. द हिस्ट्रीजचे एकूण 9 पार्ट आहेत. किती पार्ट आहे द हिस्ट्रीज पुस्तकाचे? एकूण 9 पार्ट आहे आणि त्याचे जवळपास 28 सेक्शन्स आहेत. तर त्या 6व्या नंबरच्या पुस्तकामध्ये स्पार्टासच्या बद्दल माहिती येते आणि जे अथेनियन्स वॉर, द अथेनियन जे वॉर आहे, अथेनियन जे युद्ध आहे, त्याचा देखील उल्लेख याच्यामध्ये येतो. हेरोडोटसने काय केलं, ज्यावेळेस त्याला ज्यावेळेस इथून हाकलून देण्यात आलं आणि बॅनिश केलं, त्यावेळेस त्याला जमेल तितक्या आयुष्यामध्ये जमेल तितक्या प्रमाणामध्ये त्याने जगभर प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मग इजिप्तला गेला, इजिप्तमधून दुसऱ्या ठिकाणी गेला, तिसऱ्या ठिकाणी गेला आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोकांना भेटायचं, लोकांकडनं माहिती घ्यायची आणि ती पेन डाऊन करायची, म्हणजे ओरल सोर्सेस, बरोबर, पुरावे. त्यानंतर जी माहिती अजून भेटेल, व्यक्ती भेटला, ऑडिबल, लोककथा, स्टोरीज, या सगळ्यांचं कलेक्शन करता करता द हिस्ट्रीज हे एक पुस्तक त्याच्या आयुष्यामधलं एकमेव पुस्तक आहे, जे पुस्तक पूर्ण करण्यासाठी जवळपास त्याला अख्खं आयुष्य घालवावं लागलं, अख्खं आयुष्य. आणि आपण जे 4 वैशिष्ट्ये बघितली, ती वैशिष्ट्ये त्याच्या द हिस्ट्री या पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येतात. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो की सायंटिफिक हिस्ट्री लिहिण्याचं जे क्रेडिट आहे, ते क्रेडिट सर्वप्रथम जे जातं ते हेरोडोटसला जातं, बरोबर. तर हे सगळं आपण बघितलं, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आणि हेरोडोटस बद्दल माहिती बघितली. यानंतर आपण एक असा माणूस बघणार आहोत, खऱ्या अर्थानं त्याला बाप माणूस म्हटलं गेलं पाहिजे, कारण जगामध्ये ज्याची थिअरी सगळ्यात जास्त फेमस झाली, त्या व्यक्तीवर ह्या इतिहास संशोधकाचा प्रभाव होता, ह्या इतिहास संशोधकाचा. आणि याचं नाव दुसरं तिसरं काही नसून हा आहे हेगेल. काय नाव आहे या इतिहास संशोधकाचं? हेगेल. हेगेलनं काय सांगितलं, हेगेलची थिअरी आपण बघू. आता हेगेल बद्दल सांगायचं म्हटल्यानंतर हेगेलनं जी पुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी फिलॉसॉफी ऑफ राईट हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचा प्रभाव कोणत्या दुसऱ्या इतिहास संशोधकावर पडला आणि त्यांनी जगभर थैमान माजवलं, ते नाव तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. सगळ्यात प्रथम आपण बघूया हेगेल कोण होता, काय होता. तर हेगेलनं जी तत्वप्रणाली सांगितली, हेगेलनं जे काही फिलॉसॉफी सांगितली, ती फिलॉसॉफी सर्वात जास्त फेमस करण्यामागं, सर्वात जास्त ती पब्लिश करण्यामागं जो हात होता, तो होता बिस्मार्कचा. त्यानंतर असं म्हटलं जातं
की ज्यांनी जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न बघितलं ते हिटलर आणि मुसोलिनी हे हेगेलचे मानसपुत्र होते असं म्हटलं जायचं. हेगेलची ही तत्वप्रणाली होती काय, हेगेलची ही फिलॉसॉफी काय होती, तर हेगेलनं काय सांगितलं, इतिहास कसा लिहिला जावा याच्याबद्दल आपण बोलतोय ना, इतिहास कसा लिहिला जावा याच्याबद्दल हेगेलनं आपले विचार मांडलेत. तर हेगेलनं सांगितलंय की इतिहास लिहित असताना जर जुने पुरावे किंवा जुना इतिहास लिहिला गेला असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा त्याच इतिहासाच्या संदर्भात काही नवीन डॉक्युमेंट्स, काही नवीन साधनं जर सापडली तर ती साधनं सुद्धा पुन्हा एकदा इतिहासाचं लेखन करून ती ऍड करावी, म्हणजे त्याने इतिहासाला एक नवी दिशा दिली, एक नवा आयाम दिला. जर जुना इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये समजा एखादी नवीन गोष्ट सापडली, नवीन पुरावे सापडले, तर तो इतिहास पुन्हा एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहावा, ते नवीन साधनं, त्याच्यातली नवीन माहिती अजून त्यात ऍड करावी, म्हणजे तो परफेक्ट इतिहास मानला जाईल. त्याचं एक उदाहरण रिसेंटली सांगतो तुम्हाला. नाशिकमध्ये जी त्रिरश्मी लेणी आहे, जिचं पांडवलेणी नावाने तिला ओळखलं जातं, तर अलीकडेच म्हणजे जवळपास एखाद आठवडा झाला असेल, त्या दरम्यान मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ज्यावेळेस तिथं साफसफाई करत होतं, त्यावेळेस त्यांना साफसफाई करत असताना झाडाझुडपांमध्ये आणि काट्याकुट्यांमध्ये 2 लेण्या सापडल्या. अजून म्हणजे 2 ब्लॉक्स सापडले, 2 असे गृह सापडले, असे रूम्स सापडले जिथं बुद्धिस्ट मॉन्क हे ध्यान करत बसायचे. मग आता ज्यावेळेस ती हिस्ट्री लिहिली जाईल, नाशिकच्या त्या लेणीची इतिहास लिहिला जाईल, हिस्ट्री लिहिली जाईल, त्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये ज्या लेण्या सापडल्या आहेत त्याचं ऍडिशन होणार त्यामध्ये, की ह्या लेण्या आहेत, हे 2 गृह सापडलेले आहेत, म्हणजे काय होईल की इतिहासामध्ये नवीन माहितीची ऍडिशन होईल. आणि जर ही नवीन माहितीची ऍडिशन करण्याची अशी पद्धत जर आली, तर हेगेल म्हणतो की जर इतिहासामध्ये अशी पद्धत अवलंबली गेली तर आपण इतिहासाची तुलना विज्ञानाशी करू शकू. म्हणजे विज्ञानामध्ये जशी एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध पद्धती आहेत, त्याच पद्धतीने इतिहासामध्ये जर समजा ही नवीन माहिती, नवीन संकल्पना, नवीन कॉन्सेप्ट, नवीन मटेरियल, नवीन सोर्सेस ऍड करण्याची जर पद्धत आली, तर आपण विज्ञानाच्या लेवलला इतिहास लेखनाला आपण नेऊन पोहोचवू शकतो. त्याचं अत्यंत फेमस जे पुस्तक आहे ते आहे रिझन इन हिस्ट्री. कुठलं? रिझन इन हिस्ट्री. लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि हाच प्रश्न तुम्हाला कदाचित चुकीची जोडी ओळखामध्ये विचारला गेलाय. रिझन इन हिस्ट्री, तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. ऍक्च्युअली ही जोडी बरोबर दिली आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये, तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची. रिझन इन हिस्ट्री कोण आहे लेखक? हेगेल. ओके. त्यानंतर त्याचं दुसरं महत्वाचं पुस्तक आहे, पुस्तकांची नावं लक्षात ठेवा आणि लेखकाची नावं लक्षात ठेवा. त्याचं दुसरं पुस्तक महत्वाचं आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. ओके, हे लक्षात ठेवायचंय. आणि हेगेलनं एक पद्धत मांडली आणि याच पद्धतीचा प्रभाव जो आहे, या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणतात किंवा याला डायलेक्टिक्स या नावाने ओळखलं जातं. तर मग हा द्वंद्ववाद काय आहे, ही डायलेक्टिक्स कुठली पद्धत आहे, तर आपल्याला बघायचंय की द्वंद्ववाद म्हणजे नेमकं काय. तर या द्वंद्ववादामध्ये पहिल्यांदा एखादी थिअरी मांडली जाते, एखादा सिद्धांत मांडला जातो. या थिअरीमध्ये खरं खोटं, चांगलं वाईट अशा दोन्ही बाजू बघितल्या जातात आणि त्या खरं खोटं, चांगलं वाईट मधून जो काही सार निघेल, जो काही अर्क निघेल, ते सगळं शेवटी स्वीकारलं जातं. तर आपण बघूया थिअरी नेमकी कशी आहे. तर थिअरी अशी आहे, सगळ्यात प्रथम वाद, एखादा सिद्धांत मांडला जातो आणि मग तो सिद्धांत खोटा आहे, तो सिद्धांत चुकीचा आहे, तो सिद्धांत वाईट आहे, याच्यासाठी परत दुसरा सिद्धांत मांडला जातो, त्याला म्हणतात प्रतिसिद्धांत किंवा त्याला प्रतिवाद. सिद्धांत, मग तो खोटा ठरवण्यासाठी प्रतिसिद्धांत. मग या प्रतिसिद्धांत आणि सिद्धांत मधून ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यातून परत तिसरी गोष्ट साध्य केली जाते किंवा त्याच्यातून जो पहिला सिद्धांत आणि दुसरा जो सिद्धांत आहे, सिद्धांत आणि प्रतिसिद्धांत, याच्यामधून जो तिसरं प्रोडक्ट निघतं ते म्हणजे काय, तर संवाद. वाद, प्रतिवाद आणि संवाद.
तर ही जी पद्धत आहे याला म्हणतात डायलेक्टिक्स. याला काय म्हणतात? डायलेक्टिक्स. एखादी गोष्ट मांडायची, मग ती गोष्ट वाईट आहे, खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरा एक सिद्धांत मांडायचा, आणि मग दोन्ही सिद्धांतांतून एक तिसराच सिद्धांत, चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आणि परत त्याच्यातून जे काही निघणार आहे प्रोडक्ट, चांगलं जे फळ मिळणार आहे, तर त्याच्यातून आपण काय मांडायची आहे? तिसरी थिअरी मांडायची आहे, जी फायनल थिअरी असणार आहे. यालाच म्हणतात डायलेक्टिक्स मेथड, द्वंद्ववाद. ही तुम्हाला शॉर्ट नोट साठी विचारली जाऊ शकते हेगलची. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे जो सगळ्यात महत्वाचा जो आहे इतिहास संशोधक, तो आहे लिओपोल्ड वॉन रँके. लिओपोल्ड वॉन रँके जो आहे हा किती बुद्धिमान होता हे आपण एका त्याच्या पोस्टवरून लक्षात घेऊया. त्याचं जे पद होतं, त्याला कुठलं पद दिलेलं होतं माहित आहे? त्याला पद दिलेलं होतं प्रशियाचा जो राजा होता फ्रेडरिक विल्यम चौथा, त्याच्या दरबारामध्ये, फ्रेडरिक विल्यम चौथाच्या दरबारामध्ये लिओपोल्ड वॉन रँके हा जो होता, हा एक्सपर्ट इतिहासकार म्हणून त्याची नेमणूक झालेली होती. एक्सपर्ट इतिहासकार राजाच्या दरबारामध्ये. विचार करा त्याची बुद्धिमत्ता काय असेल. मग लिओपोल्ड रँकेने इतिहासामध्ये काय योगदान दिलं की त्यांची मतं आपण विचारात घेतली पाहिजे. तर लिओपोल्ड वॉन रँके जे आहे त्यांनी सांगितलं काय सांगितलं की इतिहासामध्ये जे आपण पुरावे वापरतोय ते ओरिजिनल वापरले गेले पाहिजे. नो झेरॉक्स, नो डुप्लिकेट, नो फॅक्स, नथिंग. ओरिजिनल, ते पण परत परत एकदा व्हेरीफाय, पडताळून घ्या. लिओपोल्ड वॉन रँके काय म्हणतायत? इतिहास लिहित असताना ओरिजिनल डॉक्युमेंट्सला, ओरिजिनल पुराव्यांना खूप महत्व आहे, ते बार बार तपासून घ्या. त्याशिवाय इतिहासामध्ये त्याला थारा देऊ नका, असं लिओपोल्ड वॉन रँकेचं म्हणणं आहे. आणि हे जे सगळे इतिहासविषयी त्याचे जे विचार आहेत किंवा संशोधनाबद्दल जे काही विचार आहेत, त्याचे एकूणच तत्वप्रणालीबद्दल, फिलॉसॉफीबद्दल जे विचार आहे, जे व्याख्यानांच्या स्वरूपामध्ये होते, त्या व्याख्यानांच्या स्वरूपातलं एक पुस्तक बनवलं गेलं. आणि ते जे आहे ते होतं द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे त्याचे जे आर्टिकल्स आहेत आणि त्याचे जे व्याख्यानं आहेत त्यांचं हे 2 पुस्तकं बनवले गेलेले आहेत. पुस्तकांची नावं लक्षात ठेवा. थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. आलं लक्षात? लक्षात घ्या, हा थोडासा थिओरिटिकल पार्ट आहे, बट वी आर गोइंग टू ट्राय धिस ॲट इझियर लेवल. ओके. आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो हे सगळं. आता तिसरा जो महत्वाचा आणि शेवटचा जो आपण बघणार आहोत, तो इतिहास संशोधक जो आहे तो म्हणजे कुठला? ज्याने जगामध्ये खळबळ माजवली आपला सिद्धांताने, तो म्हणजे कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्सचं थोडंसं बॅकग्राऊंड आपण बघूया. बरोबर. कार्ल मार्क्स जो होता त्यानं काय केलं? त्यानं जगामध्ये कम्युनिझमचा पाया घातला, मार्क्सवादाचा पाया घातला. हा जो कार्ल मार्क्स आहे याचा गुरु हेगेल. मी सांगितलं होतं आधीच की कार्ल मार्क्सचा गुरु म्हणजे कार्ल मार्क्सवर ज्याच्या विचारांचा पगडा पडला, कुठल्या पुस्तकाचा? फिलॉसॉफी ऑफ राईट्स या पुस्तकाचा पगडा पडला. आणि त्याची जी मेथड आहे, डायलेक्टिक्स मेथड, आपण आत्ताच शिकलो हेगेलची, त्या मेथडचा कार्ल मार्क्सवर प्रचंड प्रभाव पडला. आणि त्यानंतर कार्ल मार्क्सनं आपली स्वतःची थेअरी डेव्हलप करण्यासाठी प्रवास सुरू केला. आणि मग कार्ल मार्क्स जो होता त्याने पॅरिसला गेला. लग्न झाल्यानंतर जेनी हिच्याशी त्यांनी लग्न केलं. त्या काळामध्ये, ज्यावेळेस कार्ल मार्क्सचा जो काळ होता, त्या काळामध्ये समाजामध्ये आपल्या वयापेक्षा जास्त वयाची बायको करणं मान्य नव्हतं. आजही बघा, आपल्या वयापेक्षा म्हणजे मुलाच्या वयापेक्षा जास्त वयाची बायको केली जात नाही. त्या काळामध्ये त्याच्यापेक्षा 4 वर्षानं मोठी जेनी हिच्याशी
त्याने लग्न केलं. हे लहानपणीचे मित्र होते, जेनी आणि मार्क्स. त्यानंतर पण हे लग्न कसं झालं तर जेनीचं ऑलरेडी एंगेजमेंट दुसऱ्याशी होत होतं, झालेलं होतं, आणि ते एंगेजमेंट मोडून मग कार्ल मार्क्सशी तिचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर हे दोघं पॅरिसला गेले. पॅरिसला गेल्यानंतर कार्ल मार्क्सच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची घटना घडली, अँड दॅट चेंज द लाईफ ऑफ कार्ल मार्क्स. अँड इन पॅरिस देअर ही मेट फ्रेडरिक एंगेल्स. एंगेल्सची त्याची भेट झाली आणि एंगेल्स त्याच्या आयुष्यामध्ये आला, म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारांना एक शेप भेटला. तसा कार्ल मार्क्स हा विचित्रच. त्याला कायम दाढ दुखणं, डोकं दुखणं, त्यानंतर त्याला इतका विचित्र एक त्रास होता. आपल्याला केस तोडा झाल्यानंतर ज्या छोट्या छोट्या पुळ्या येतात बघा, तर त्याला त्या कुठे यायच्या, आणि त्याला जवळपास 1863च्या आसपास त्याला तसा तो त्रास झाला. असा त्रास झाला त्याला की त्याला अशा अशा ठिकाणी ते केस तोड्यासारखा प्रकार झाला की त्याला बसता येईना. आणि त्याच दरम्यान मध्ये तो महत्वाची पुस्तकं लिहित होता. त्याच्यामध्ये जगाला एक नवी फिलॉसॉफी देणारा, जगाला एक नवीन तत्वज्ञान देणारं पुस्तक तो लिहित होता, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं दास कॅपिटल. तर ते दास कॅपिटल लिहित असताना त्याला सगळा हा त्रास होत होता. त्याला बसता सुद्धा येत नव्हतं, कायम आजारी. तो इतका विचित्र होता की त्याच्या कॉलेज डेजमध्ये उच्च कुळातील जी लोक होती, अरिस्टोक्रॅट किंवा राजघराण्याची जी लोक होती, त्यांनाच फक्त म्हणजे ते ड्रिंक वगैरे करायचे. तर याने एक वेगळाच ग्रुप तयार केला होता, एक संघटना तयार केली होती, आणि त्याच्यामध्ये दारू पिणारे सदस्य त्यांनी ऍड केले होते. आणि या कारणावरून त्याला 24 तास जेल सुद्धा झाली होती. म्हणजे भाऊ जेल सुद्धा भोगून आले होते. तसं वैवाहिक आयुष्य त्याने चांगलं काढलं. पण त्याची जी मोठी मुलगी होती, जेनी सोबत लग्न झालं, आणि एक मुलगी, त्याला एकूण 6 मुलं झाली. त्याच्यापैकी जी मोठी मुलगी होती तिचं नाव त्याने जेनीच ठेवलं, पण टोपण नाव तिचं ठेवलं कुई. QUI कुई. त्याच्यानंतर माझ्या मते जी सगळ्यात छोटी मुलगी होती तिचं नाव ठेवलं काकडा, KAKDA, काकडा. म्हणजे हे सगळं कॉमन मॅन सारखं त्याला आजार, त्याला टेन्शन, स्मोकिंग करायचा, दारू प्यायचा, त्यानंतर बरेचसे त्याने प्रयोग केले. कॉलेजला भांडणच कर. एकदा त्याच्याच एका संघटनेच्या मित्राशी भांडण करता करता त्यांचं मारामारी झाली आणि त्याच्या डाव्या डोळ्याला मोठी इजा झाली होती. विचित्र माणूस. परंतु ज्यावेळेस तो एंगेल्सला भेटला त्यानंतर ते लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर दोघांनी मिळून, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांनी मिळून एक नवीन विचार मांडला, आणि तो नवीन विचार ज्या पुस्तकात मांडला त्या पुस्तकाचं नाव होतं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. हे पुस्तक कार्ल मार्क्सचं ज्यावेळेस पुस्तकात नाव आलं त्यावेळेस मला सुरुवातीलाच अपेक्षा होती की एंगेल्सचं नाव यायला पाहिजे, कारण एंगेल्सने खूप मदत आणि विचारांच्या बाबतीमध्ये खूप त्या मार्क्सला मदत केली, आणि त्याचे विचार घडवण्यामध्ये एंगेल्सचं खूप मोठं योगदान आहे. ज्यावेळेस कार्ल मार्क्स इथं आला होता त्यावेळेस त्याला पैसे नव्हते. त्याने कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये न्यूयॉर्क टाइम्स का काहीतरी न्यूयॉर्क डेली ट्रिब्यून नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्याच्यासाठी काम केलं. त्याच्यामध्ये तो स्वतःचे विचार टाकायला लागला आणि तिथल्या सरकारला पटलं नाही, ते त्याला बॅन केलं. मग हा देश सोडून दुसऱ्या देशात परत तिथं त्याने विचार त्याचे मांडले त्या पेपर. म्हणजे त्यांनी जर्नलिस्ट म्हणून पण काम केले. कार्ल मार्क्सने जर्नलिस्ट म्हणून पण काम केलं. या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, आता सतत फिरत राहिला. पण एंगेल्सने त्याला खूप मोठी साथ दिली. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जो आहे याच्या सोबत बसून लिहिलाय, आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये त्याने जे सांगितलं तेच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दास कॅपिटलमध्ये देखील बघायला मिळतं. दास कॅपिटलमध्ये त्याने इकॉनॉमीवर खूप मोठ्या प्रमाणात लिहिलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे कार्ल मार्क्सचा, हा तुम्हाला शॉर्ट नोटसाठी येऊ शकतो, किंवा ही जी थिअरी याच्याबद्दल बऱ्याच जणांना कळत नाही नेमकं कार्ल मार्क्सला सांगायचं काय. हा व्हिडिओ सुद्धा थोडासा मोठा होऊ शकतो, बट प्लीज ऍडजस्ट, कारण आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जायचंय. तर लक्षात घ्या कार्ल मार्क्सची थिअरी काय सांगते.
कार्ल मार्क्सची थिअरी अशी सांगते, कार्ल मार्क्सने जो सिद्धांत मांडला तो जो काळ होता तो होता औद्योगिक क्रांतीचा. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस औद्योगिक क्रांती घडत होती, सगळीकडे कारखाने निर्माण व्हायला सुरुवात झाली होती, त्या काळातला हा सगळा घटनाक्रम. मग त्यावेळेस त्याने एक थिअरी मांडली. त्याने सांगितलं, पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलंय काय, इतिहास हा जिवंत माणसांचा असतो, कल्पनांचा नसतो. अमृत कल्पनांवर इतिहास बनवला जात नाही. आणि मग हा इतिहास काय असतो, तर तो इतिहास म्हणजे ज्या माणसांकडं जीवन जगण्यासाठीची साधनं जी आहेत, ती उपजीविकेची साधनं आहेत किंवा उत्पन्नाच्या स्रोताची जी साधनं आहेत, ती कोणाकडे किती जास्त आहे आणि कोणाकडे किती कमी आहे याच्यावर माणसाचे नातेसंबंध डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल काय, त्याने सांगितलं की कारखान्यामध्ये काम करणारे जे मजूर आहेत ते खूप काम करतात, खूप काबाड कष्ट करतात, परंतु त्याच कारखान्याचे जे मालक आहेत ते फक्त फॅक्टरी टाकून देतात आणि जास्तीत जास्त नफा घेतात. मग त्याने काय केलं, त्याने दोन वर्ग तयार केले, दोन क्लास, दोन ग्रुप तयार केले. एक म्हणजे कारखानदारांचा, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो भांडवलदारांचा ग्रुप, आणि दुसरा जो होता तो म्हणजे मजूर वर्ग, त्याला आपण म्हणतो लेबर ग्रुप. मग याचं म्हणणं असं आहे की जे उत्पन्नाच्या स्रोताची जी काही साधनं आहे, ज्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आणि आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो, अशी जी उत्पन्नाची जी साधनं आहेत, मग त्याच्यामध्ये कारखाने असतील, जमीन असेल, शेती असेल, हे काय करायचं, हे जे सरंजामदार आहेत, हे जे कारखानदार आहेत, यांना काय करायचं, रिप्लेस करायचं, यांना काढून टाकायचं आणि हे सगळेचे सगळे साधनं आहे हे सगळ्या मजुरांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये समान वाटप करायची. अशी त्याची थिअरी होती. मग त्याने गरीब आणि श्रीमंत, म्हणजे कारखानदार म्हणजे श्रीमंत आणि मजूर म्हणजे गरीब, यांचा जो संघर्ष आहे बघा. मग जर आपण कुठल्याही, म्हणजे हे काय करतात म्हणजे आपण ज्यावेळेस भारतीय परंपरा बघणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगणार आहे की मार्क्सिस्ट जी हिस्ट्री लिहिणारे लोक आहेत यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असतो इतिहास लिहिताना. बघा, फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण बघितलं की सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं दिल्लीमध्ये, पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं. कशाच्या विरोधात, तर त्यांना जो मिनिमम प्राइस आहे बरोबर, ती देण्यात यावी, ती फिक्स्ड असावी आणि ओपन मार्केट नकोय आम्हाला, बरोबर. म्हणजे हा झाला तुमचा पुअर्स किंवा लेबररचा ग्रुप, बरोबर. आणि हा जो माल खरेदी करणार आहे त्यांनी ऑलरेडी तिथं गोडाऊन बांधून ठेवलेले आहेत, ते कमी प्राइस मध्ये यांचं मटेरियल घेतील किंवा माल घेतील, स्टोअर करून पुन्हा जास्त प्राइसला विकतील, जास्त नफा मिळवतील, बरोबर. म्हणजे हे असे मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत, हा झाला कारखानदारांचा ग्रुप. आत्ताच्या घडीमध्ये मार्क्सची थिअरी कशी आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघू शकतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर मग दोघांमधला संघर्ष, हे शेतकरी वर्सेस कारखानदार, इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन्स, ओके, हा त्याचा जो आहे, हा सगळा सिनारिओ आहे, हा आपण त्या अँगलने बघू शकतो. याला म्हणतात मार्क्सिस्ट थिअरी किंवा आपण याला म्हणू शकतो मार्क्सिस्ट हिस्टोग्राफी, जो आपल्याला भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर मार्क्सने सांगितलं की याच्यामध्ये कारखानदार, भांडवलदार आणि त्याच्या वर्सेस लेबरर्स असा ग्रुप असतो. आणि त्याच्या पद्धतीने हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष म्हणजे हा आजचा नाहीये, हा पूर्वापार चालत आलेला आहे. ज्याच्याकडे उत्पन्नाची साधनं जास्त तो दुसऱ्या वर्गाचं शोषण करतो. म्हणजे इतिहास म्हणजे काय आहे, फक्त ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांचा इतिहास नाही, गडकिल्ल्यांचा इतिहास नाही. केवळ इतिहास म्हणजे केवळ राजवाड्यांचा, जे राजवाडे आहेत त्यांचा इतिहास नाही, तलवारींचा आणि ढालींचा इतिहास नाही. तर हा संघर्षाचा इतिहास आहे. ज्याच्याकडे उत्पन्नाची साधनं जास्त तो दुसऱ्या गटाचं शोषण करतो, असाच हा संघर्ष चालत आलेला आहे. म्हणजे ज्याच्याकडे पॉवर जास्त, ज्याच्याकडे पैसा जास्त, ज्याच्याकडे उत्पन्नाची साधनं जास्त, तो दुसऱ्या गटाचं शोषण करतो, हे मार्क्सने सांगितलं. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव आलेलं आहे दास कॅपिटल. दास कॅपिटल हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि शॉर्ट नोट साठी सुद्धा एक्सप्लेनेशन विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला मार्क्सवादाबद्दल अजून काय अडचण असतील तर त्या सांगा. प्लस अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की दास कॅपिटल चा जो पहिला पार्ट होता, दास कॅपिटल हे जे पुस्तक आहे, कोणतं, दास कॅपिटल. दास कॅपिटल हे जे पुस्तक आहे याचा जो पहिला पार्ट आहे, तो जो पहिला पार्ट आहे तो त्याच्या कार्ल मार्क्स जिवंत असताना तो प्रकाशित झाला. पण त्याचे पुढचे जे दोन पार्ट आहेत ते दोन पार्ट प्रकाशित करण्यामध्ये सुद्धा फ्रेडरिक एंगेल्सचं खूप मोठं योगदान आहे.
मग मार्क्स गेल्यानंतर दास कॅपिटलचा पार्ट 2 आणि पार्ट 3 हा पोस्टह्युमसली म्हणजे कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर एंगेल्सनं प्रकाशित केला. त्यानंतर कार्ल मार्क्स हा केवळ तत्वज्ञानी किंवा सिद्धांतवादी नव्हता, तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यानं स्कॉर्पियन अँड फेलिक्स नावाचा एक ड्रामा पण लिहिला होता. कुठला? स्कॉर्पियन अँड फेलिक्स नावाचा. त्याला लिहिण्याचं पण वेळ होतं. त्याने जवळपास 56च्या आसपास कविता लिहिल्या आहेत. 56च्या आसपास कविता लिहिल्या आहेत कार्ल मार्क्सने. त्याच्यापैकी बऱ्याच कविता, जेनी म्हणजे त्याची बायको, हिच्याबद्दल लिहिल्या आहे. अर्ध्यापेक्षा जास्त तर कविता तिच्याबद्दलच लिहिल्या किंवा तिच्यासाठी लिहिल्या की तिच्यावर लिहिल्या आहे. आणि त्याच्यानंतरच्या थोड्याफार ज्या काही कविता आहेत त्या कविता त्याने त्याच्याबद्दल आणि एंगेल्स बद्दलची मैत्री किंवा एंगेल्स बद्दल त्याला काय वाटतं किंवा एंगेल्सची आणि त्याच्या संबंधांबद्दल अशा बऱ्याचशा विषयांबद्दल त्याने कविता लिहिल्या आहेत. तर मार्क्स हा एकंदरीत तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस पण एंगेल्स सोबत आला, त्याच्या थिअरीला एक नवीन आयाम मिळाला आणि त्याने जगाला एक वेगळा विचार दिला. आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लक्षात ठेवा, एज्युको या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.